कासव 700 ते 800 वर्ष जगतो, कारण तो अगदी किती तासाला एक श्वास इतका हळू श्वास घेत असतो. आणि उलट कावळा आहे की तो खूप फटाफट श्वास घेत असतो. ना आता आपण साधनेमध्ये आपल्याला नामजप का करायला सांगतात ना, डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, की आता तो श्वास हळू करायचा आहे. म्हणजे याच्यातनं आपल्याला जायचं पुढे कुठे आहे ना, श्वासाकडे जायचं आहे. तो श्वास हळू हळू रिदम मध्ये. मग जेव्हा आपण इथं प्रॅक्टिस करणार आहे तो हळूहळू घ्यायची. मग घरात पण हळूहळू आपल्याला सवय होईल की आपण पटापट श्वास घेतोय. तर काम करताना पण सतत जिथे शांतता आहे तिथे लक्ष्मी आहे सांगितलं आहे. तर जेव्हा श्वास आपले सावकाश होणार आहे आणि दीर्घ, हळू श्वास घ्यायचा आहे, हळू सोडायचा आहे. आपण नाकातनं श्वास घेऊया. तो छातीत जात आहे, तो पोटात जात आहे. हळू सोडायचंय, म्हणजे सगळीकडे जातोय. नाही तर आपण काय करतो, फक्त गळ्यापर्यंत श्वास घेतो आणि परत सोडतोय. मग जेव्हा जेव्हा घरी वेळ आहे, टीव्ही बघतोय, पण काही पण करतोय, फोनवर जरी बोलत असेल ना, तर बोलताना कान तिकडे ठेवायचं, पण माझं लक्ष श्वासाकडे असलं पाहिजे. श्वास. काही संत होऊन गेले आपल्याला महाराष्ट्रामध्ये की ते फक्त सोहम साधना शिकवायचे. जेव्हा तुम्ही हा श्वासाकडे जेव्हा लक्ष द्याल तर तुम्हाला त्याचा आवाज ऐकायला येईल. सोहम, सोहम असा नाद आहे त्याला. पण जेव्हा आपण लक्ष देणार आहे तर त्या संतांचं जे गजानन गुप्ते म्हणून एक माझ्या म्हणजे नाशिकचेच आहेत, ते देह ठेवलाय त्यांनी. तर त्यांनी सोहम साधना शिकवली. मी त्यांना कधी बघितलं नाहीये, पण त्याच्या समाधीवर दर्शनाला जाते. तर त्यांनी फक्त बाकी काही करू नका, नामस्मरण करू नका, मानस पूजा करू नका, काही नाही. डोळे बंद करा आणि हा सोहमचा नाद आपल्याला ऐकू यायला पाहिजे. त्यामुळे घरी जेव्हा जेव्हा वेळ आहे, खूप चक्रांच्या साधनेत, खूप जास्त प्राणायाम, ओंकार काही करू नका, पण हा सोहम, सोहम. तुम्ही म्हणाल ताई आम्हाला नाही ऐकायला येते, तो आता ऐकायलाच येणार नाही, कारण अजून आपलं कान त्याच्याकडे नाहीये. जेव्हा हळू 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 जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्याला हा सोहमचा नाद, बस जगामध्ये सोहमच्या पलीकडे काहीही नाही. तर मला माझ्या सोहमचा नाद ऐकायला यायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा जेव्हा घरी वेळ आहे, मी पूर्वीही सांगितलं होतं की पहाटे 3 वाजता ज्यांना उठवलं जातं त्यांची देवाने निवड केलेली असते. मग झोपतानाच ठरवायचं. तर आज दुपारी मला आरतीची तयारी करायची होती, तर मी 2 वाजता जरा पडली, पण माझ्या डोक्यात होतं की मला 3 वाजता उठायचंय. तर मला डॉट मी सात्विकाला म्हटलं, किती वाजले ग? ती म्हणे मम्मा 3 वाजले. म्हणजे आपल्या डोक्याला जेव्हा आपण सांगतो की नाही मला पहाटे 3 ला उठायचंय, 3 खूप जास्त आहे, 4 ला,